ज्यांनी पुरेपूर या सामन्याच्या आधीच्या सामन्याची रंगत वाढवली आणि संपूर्ण रसिक प्रेक्षकांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये ज्यांनी रोखून ठेवलं असे बेस्ट कॉमेंटेटर सरदारबाई शेख यांना समीरजी साळवी यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. दानिश पठाण साहेब आपल्याला विनंती आहे आपण पुढील सामन्याचा टॉस इथे करावा. दानिश पठाण साहेब, दानिश पठाण सर आपण टॉस साठी या. उमर 11 हुसेन फायटर्स, उमर 11चे संघनायक तिथे यावं. टॉस बॉक्सच्या दिशेने उपस्थित आहेत हुसेन फायटर्स. हुसेन फायटर्स टॉस साठी या. केबी स्टार चॅम्पियन ट्रॉफी 2026 तिसरी रजनी आणि तिसरा रजनीमध्ये सुरू असलेला सामना. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे आकाश उर्फ बल्ली. बल्लीची बल्ले बल्ले इथे होणं गरजेचं आहे. बल्लीची बॅट इथे बोलणं गरजेचं असेल. पहिलाच बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर ठेवलाय बबलूने. व्हाईट लँड यॉर्क फेकला गेलेला बॉल. बॅट बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉलने षटकाला सुरुवात करतोय बबलू. मॅन फ्रॉम परटवणे एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो गोलंदाज. आणि यावेळी सॉफ्टहँडने खेळला गेलेला फटका. बाबू आहे तिथे करत नाही चूक. बाबू इथे फील्ड करताना पाहायला मिळालाय आणि येतो इथे डॉट बॉल. इथे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पराग 9 सर्व लोकल बॉयज या टीम मधनं खेळत इथे दिसत आहेत. रत्नागिरीची आणबान शान सांभाळताना पराग 9 संघ. आणि त्या दरम्यान इथे ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेने निरंजनने बॉल फील्ड करतोय. कोणताही पॉईंट इथे मिळत रन इथे मिळत नाहीये. डॉट बॉल येतोय. आणि या नो बॉलचा इशारा. एक रन एक्स्ट्रा इथे मिळते. खातं इथे ओपन झालंय. संघाचं खातं स्कोर कार्ड इथे ओपन होतोय. तर अतिरिक्त स्वरूपात परंतु यावेळी भन्नाट गती होती. प्लेट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची एज घेऊन डिक्लेअर झोन मध्ये चेंडू कॅरी झालाय. एक रन इथे मिळाले. यस पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. बबली ऑन द मार्क. स्ट्रायकिंग एंडला बल्ली. प्रोफेशनली क्रिकेट शॉट, परफेक्ट क्रिकेट शॉट परंतु खराब क्षेत्ररक्षण यावेळी बाबूच्या माध्यमातून डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय. तर एक रन याही चेंडूवरती मिळते. दरम्यान षटक क्रमांक पहिलं बबलूचं इथे समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या बनवली गेली होती 3 बिनबाद 3. सामन्याची सुरुवात आहे. आक्रमण करावं लागेल. येणारे 15 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि एक चांगला फायटिंग स्कोर इथे उभा करणं गरजेचं असणार आहे. यानंतर होणारा सामना उमर 11 विरुद्ध हुसेन फायटर्स. टॉस जिंकला गेले हुसेन फायटर्स संघाच्या माध्यमातून. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. फिल्डिंग करण्याचा इरादा घेतलाय त्यामुळे उमर 11 आपली सलामीची जोडी यानंतरच्या सामन्यासाठी सज्ज ठेवायचे. यस समीरजी साळवी यांनी हिंदीचा बुलंद आवाज सरदार शेख यांच्यासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज इथे जाहीर केले आणि ते स्वीकारण्यासाठी मंचावरती सरदार शेख इथे दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. विविध मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आवर्जून आपण ज्यांचा आवाज ऐकत आलोय आणि स्पर्धेमध्ये रंगत आणण्याचं आणि त्याचबरोबर क्रीडांगण हस्त खेळणं ठेवण्याचं ज्यांच्या माध्यमातून यशस्वी प्रयत्न इथे आपण पाहिलाय ते सन्माननीय कॉमेंटेटर हिंदीचा बुलंद आवाज सरदारबाई शेख यांना 500 रुपयांचं कॅश प्राइज देऊन इथे सन्मानित केलं जात आहे. समीरजी साळवी साहेब आम्ही आपले खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. यावेळी स्टंप आउट करण्यासाठी केला गेलेला प्रयत्न. ओमकार कदम थोडासा लेझी पाहायला मिळालाय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. प्रयत्न सरस होते ओमकार कदमचे परंतु तेवढंच चलाकी इथे दाखवताना पाहायला मिळाला तो स्मित शिवलकर. स्मित शिवलकरच्या माध्यमातून अतिशय शानदार खेळाचं प्रदर्शन इथे पाहायला मिळते. रत्नागिरीचा अंडरम क्रिकेटमधील एक बेताज बादशाह म्हणून आपण स्मित शिवलकरकडे पाहतो. त्यांचे पिता श्री बा शिवलकर हा एक बेस्ट गोलंदाज बिर्या गावाला आणि मुरुगवाडा गावाला बिलॉंग करणारा आणि त्याच्यापेक्षा सरस कामगिरी करताना यावेळी स्मित शिवलकर. स्मिथच्या बॅटमधून निघालेला हा चौकार. अमान गाजीवरती झाला स्वार. बॉल गेला सीमारेषा पार. पाहायला मिळाले ते शानदार चौकार. स्मिथ शिवलकरच्या बॅटमधून निघालेला हा चौकार. अमान नेक्स्ट बॉल परफेक्ट यॉर्क आहे. खोदून काढलाय. कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. डिक्लेअर झोन आहे. एक रन इथे मिळते. अमान पुढील चेंडू घेऊन फुल टॉस चेंडू आहे. पुरेपूर समाचार इथे पाहायला मिळालाय. बॉलला दवडले सीमारेषा पार. आणखी एक खणखणीत दमदार स्मिथ शिवलकरचा शानदार चौकार.
षटक क्रमांक समाप्त होतोय ते दुसरा आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते ती 13. थोडस महागडं षटक इथे बनावं लागेल ते यावी अमान याचं 2 चौकार खणखणीत चौकार स्मिथ शिवलकरच्या बॅटमधनं पाहायला मिळालेत. स्मिथ शिवलकर ज्याची चर्चा आपण वारंवार अंडरआर्म क्रिकेटमध्ये पाहत आलोय. अंडरआर्म ओपन असू द्या किंवा ओव्हरआर्म क्रिकेट असू द्या, दोन्ही फॉर्मॅटमध्ये आपण याची चर्चा ऐकत आलोय. एक सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अंडरआर्म क्रिकेटचा बेताज भाषा म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतो तो रत्नागिरी तालुक्याला बिलॉंग करणारा, मिऱ्या गावाला बिलॉंग करणारा, मुरुगवाडा गावाला बिलॉंग करणारा स्मिथ शिवलकर. नॉन स्ट्रायकिंग आणि स्ट्रायकिंग एंडला मुंबईचा हा सितारा आकाश उर्फ बल्ली. बल्लीची बॅट अजूनही बल्ले बल्ले करताना पाहायला मिळाली नाहीये. रोखलं गेले रत्नागिरीच्या या सिताऱ्याने. बॉलिंग मार्कवरती यावी अदनान. फेकला गेलेला पहिलाच बॉल लेग स्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचतोय. अदनान मॅन फ्रॉम करला गावाला बिलॉंग करणारा हा सितारा. राईट हॅम राऊंड द विकेट. नेक्स्ट पॉवरफुल बल्ली. यावी गती कमी ठेवली, स्ट्रेट खेळ आहे, ताकदीचा वापर, भन्नाट ताकद इथे आजमावली गेली बल्ले आणि बल्लीच्या बॅटमधनं बल्ले बल्ले. 4 धावा. 4 धावेने इथे मात्र आपला इरादा स्पष्ट केलाय. ज्याच्या मी रडारमध्ये त्याच्या परफेक्ट रडारमध्ये बॉल गावतोय त्यात मी पुरेपूर ताकदीने फटके खेळताना बल्ली पाहायला मिळालाय. आणि यावी अतिशय प्लाटून खेळला गेलेला फटका इथे आपण पाहिला. पॉवर हिटिंग आपण म्हणतो ना त्या पद्धतीने हिटिंग इथे आपण पाहिलंय. अगदी स्ट्रेट खेळला गेलेला, मिड ऑफच्या दिशेने खेळला गेलेला फटका होता. असफल ठरला क्षेत्ररक्षक बॉल फील्ड करण्यास, परंतु ताकदवान खेळला गेलेला फटका बल्लीच्या बॅटमधून. धावसंख्या इथे पाहायला मिळते ती 18 अंकामध्ये जाऊन पोहोचलेली धावसंख्या. अदनान राईट हॅम राऊंड द विकेट फॉर बल्ली. यावी गती कमी परंतु दिशा खराब. लेग स्टिकच्या बाहेर बॉल आहे. समांतर हातामध्ये इशारा आहे. वाईट बॉल. 1 रन एक्स्ट्रा. संघाला इथे मिळते. नियंत्रण गमावून चालणार नाही अदनानला. ओहो यावी बॅक टू बॅक वाईट बॉल आहे. खराब लाईन दिश आणि लेंथ इथे पाहायला मिळते. चुकीच्या पद्धतीने चुकीच्या दिशेने फेकला गेलेला बॉल. खराब अशी गोलंदाजी म्हणावी लागेल अदनान याची, कारण सुरुवात अतिशय चांगली परंतु शेवट कसा होतो ते खूप महत्वाचं असतं आणि तो शेवट इथे अदनानला करणं गरजेचं आहे. हो यावी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, प्रॉपरली मिडल झाला नाही. गती कमी होती, थोडासा बाउन्स पाहायला मिळाला त्यामुळे चकला गेला तो बल्ली आणि इथे येतोय तो डॉट बॉल. धाव चेंडूची सांगता झालेली पाहायला मिळाले. अदनानला कमबॅक करायचं आहे. अशाच पद्धतीने चांगली गोलंदाजीची आवश्यकता इथे असताना परफेक्ट यॉर्क आणि अतिशय क्लिअरली खेळला गेलेला फटका. क्लासी शॉट इथे आपण म्हणू शकतो. या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक असल्याचा इशारा निकम सरांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतोय. हो यावी काय घडलंय. ऑफ स्टिकच्या खूप बाहेर राहिलाय बॉल. पंच दंडित करतायत. व्हाईट बॉलचा इशारा. 1 रन एक्स्ट्रा इथे मिळते संघाला. फेकले गेलेले एक्स्ट्रा बॉल आणि त्याचबरोबर एक्स्ट्रा रन ही संघाच्या खात्यामध्ये जात आहेत. परंतु यानंतर आणखी एक ताकदवान शॉट. मिड विकेट मिड ऑनला चिरतोय, भेटतोय, आग लावतोय आणि जातोय सीमारेषा पार. चौकार. बल्ली इथे आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. बल्लीची बॅट आता बल्ले बल्ले करू लागले, धमाका करू लागले. 2 चौकार त्याच्या बॅटमध्ये आपण इथे पाहिले. धमाकेदार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले. अदनान टू बल्ली. हो यावी ब्लॉक लाईनच्या थोडासा पुढे ठेवला गेलेला बॉल तुम्ही प्रॉपरली मिडल करू शकला नाही तो बल्ली. डॉट बॉलने षटक क्रमांक समाप्त होतोय. 3रं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना शार्वी फायटर संघाची धावसंख्या आहे बिनबाद 26 रन आफ्टर 3 ओव्हर. पाहूया शेवटचं षटक. यस निरंजन ऑन दी मार्क. वैयक्तिक पहिल्या संघाकडून शेवटचं षटक. राईट हॅम राऊंड द विकेट मारा करेल. समोर आहे तो स्मिथ शिवलकर. दोन्हीही लोकल बॉईज आहेत. एकमेकांविरुद्ध अनेक स्पर्धांमध्ये खेळलेत त्यामुळे एकमेकांची कमी आणि हमी माहिती आहे. त्यामुळे एक चांगला सामना आणि एक चांगली बॅटल इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला स्मिथ शिवलकर तर दुसऱ्या बाजूला लोकल बॉय निरंजन. पराग नाईक टीम संघाकडून राईट हॅम राऊंड द विकेट. ताकद आहे, नजाकत आहे, बॉल सीमारेषा पार आहे. 4 धावा. चौकार. परफेक्ट. ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर होता, येऊ दिलं. त्यानंतर खेळला गेलेला ताकदवान फटका. कव्हर एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ दोघांनाही चिरून सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा.
स्ट्रायकिंग एंडला स्मिथ शिवलकर इथे दिसणार आहे. निरंजन ऑन दी मार्क, राईट हॅम राऊंड द विकेट. यस, निरंजनचा बॉल आणखीन एक दमदार पंच शॉट आहे. सर्व काही पाहायला मिळते. लाजवाब फुटवर्क, परफेक्ट बॅलन्स, जम्प अँड हिट, 4 रन, कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॉल तडीपार, चौकार. थँक्यू. हॅलो. 4 धावा इथे मिळाल्यात. बॅक टू बॅक 4 रन पाहायला मिळत आहेत. धमाका करतोय स्मिथ. निरंजन वरती चढवला गेलेला हल्ला. नेक्स्ट बॉल फॉर स्मिथ शिवलकर. ओ यस, आणखीन एक. बॅक टू बॅक सलग 3 चेंडूवरती 3 चौकार. चौकारांची हॅट्रिक. स्मिथ शिवलकर ऑन फायर. तो मंच के ऊपर मैं बुलाना चाहूँगा फरहान वाडकर और शादाब बलबले सर इन्हें कि मंच पर आइए और तशरीफ लाइए. ओहो यस, आणि यावेळी इथे डॉट बॉल येतोय. पहिल्या 3 चेंडूवरती 3 लगातार लगावले गेलेले चौकार आणि त्यानंतर आलेला हा डॉट बॉल. यस, यावेळी शेवटचा चेंडू, राईट हॅम राऊंड द विकेट. स्मिथ शिवलकर. ओ यावेळी इन स्विंग चेंडू होता. नो बॉलचा इशारा येतोय. शादाब जी बलबले और फरहान जी मुल्ला, इनसे गुजारिश करना चाहूँगा मंच पर आकर तशरीफ लाइए. और मैं बताना चाहूँगा पहले दिन ग्रुप ए में क्वालिफाई होने वाली टीम है फातिमा सी फूड्स फरटोने और वक्रतुंड बंदर रोड. और कल के दिन में ग्रुप बी जीएमएस स्मिथ फाइटर और शहर 11 राजापुर. इन चारों टीमों के कैप्टन को मैं मंच पर बुलाना चाहूँगा. चिट्ठियाँ उछाली जाएगी, उसके ज़रिए से हम बताएंगे कि कौन किनके साथ जो है मुकाबला खेलेगा. तो फातिमा सी फूड्स फरटोने, वक्रतुंड, जेएमएस स्मिथ फाइटर और शहर 11 राजापुर, चारों टीमों के कैप्टन मंच पर आइए. चिट्ठियाँ उड़ाई जाएगी. शुक्रिया. ओवर टू यू राजा सर. निर्धारित 4 षटकांमध्ये धावा बनवल्या गेल्या. 43-44 धावांचं विशाल लक्ष ठेवलं गेलंय पराग 9 संघासमोर. शेवटचं षटक निरंजनचं खूपच महागडं पाहायला मिळालं. लगातार 3 चेंडूवरती लगावले गेले 3 चौकार, त्यानंतर एक डॉट बॉल आणि शेवटच्या चेंडूवरती आपल्याला चौकार पाहायला मिळाला. 17 धावांचं सर्वात महागडं षटक निरंजनच्या माध्यमातून पराग 9 टीम संघाकडून इथे पेश केलं गेलेलं पाहायला मिळतंय. केबीएस चॅम्पियन ट्रॉफी मधलं सर्वात महागडं षटक पराग 9 संघाच्या निरंजन याच्या माध्यमातून इथे पाहायला मिळालं. आणि त्याचबरोबर केबी स्टार चॅम्पियन ट्रॉफी 2026च्या आजपर्यंतचा सर्वात हायएस्ट स्कोर यावेळी लगावला गेला तो शार्वी फायटर्स या संघाकडून. आणि इथे त्याचं श्रेय जाईल ते स्मिथ शिवलकर याला. त्यांनी केलेला धमाका, निरंजनच्या शेवटच्या षटकामध्ये चढवलेला हल्ला, लगातार 3 चेंडूवरती लगावले गेलेले 3 चौकार आणि त्यामुळे धावसंख्या पाहायला मिळाली ती 43 रन. 44 धावांचं लक्ष. रिक्वायर रन रेट पर ओव्हर 11. यश रतनकर लोकल बॉय. स्ट्रायकिंग एंडला अदला, नॉन स्ट्रायकिंग एंडला बाबू. यावेळी बॅकफूट वरती येऊन खेळला गेलेला पंच शॉट. डिक्लेअर झोन मधून चेंडू कॅरी होतोय. 1 रन इथे मिळते. पहिला चेंडूवरती खेळला गेलेला पंच शॉट डिक्लेअर झोन मध्ये. यावेळी स्टेपिंग करून निसटले, झेल इथे निसटले. बल्ली यष्टीरक्षकाची भूमिका बजावतोय. कॅच मात्र इथे हातातून निसटले. एक संधी मिळणार ती अदनान याला. यावेळी पंच केला गेला फटका. शानदार क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळतंय. लाजवाब फिल्डिंग हरेश आहे. हरेशने इथे मात्र निश्चितच आपल्या संघासाठी 4 धावा रोखलेत. सलग 2 चेंडू डॉट करण्यात यशस्वी ठरलाय तो यश. यावेळी गुगली बॉल. गुड लेंथ वरून थोडासा इन स्विन केला गेलेला बॉल होता. ऑन साइडला खेळण्याचा इरादा.
यश सज्ज होईल. बॉलिंग मार्क वरती अदनान आहे समोर. एक मोठं लक्ष आणि यावेळी स्टेपिंग करून खेळण्याचा केला गेलेला प्रयत्न. वाईड +1 2 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या जंप होईल आणि पोहोचेल ती यावेळी 3 या अंकावरती. प्रत्येक ओव्हरमध्ये 11 धावा इथे बनवायचे आहेत. सिंगल डबल विशेष इथे परिणाम पाहायला मिळणार नाहीये, परंतु इथे जर लगातार चौकार लगावले गेले तर आत्मविश्वास द्विगुणित होईल आणि त्यानंतर सामन्याचा रिझल्ट मात्र कुठेतरी बदललेला जरूर पाहायला मिळेल. अदनानमध्ये ती ताकद क्षमता आहे, परंतु यावेळी नाकाम ठरतोय. कट केले बॉलला पॉईंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. डिक्लेअर झोन 1 रन. पहिलं षटक इथे समाप्त. धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 5 धावा. 39 धावांची आवश्यकता. 3 षटक आणि 39 धावा. 15 चेंडू आणि 39 धावाचं समीकरण. 13ची सरासरी इथे राखणं आवश्यक आहे. रिक्वायर रन रेट पर ओव्हर 13. आणि इथे बॉलिंग मार्क वरती आलाय ऑलराऊंडर खेळाडू रत्नागिरीचा हा स्टार खेळाडू स्मिथ शिवलकर. बॉलिंग मार्क वरती बॅक हँड डिलिव्हरी आगळ्या वेगळ्या मनगटाचा वापर करून फेकला गेलेला हा बॉल होता. बाबू आहे स्ट्रायकिंग गेला. इन स्पिन चेंडू पंच केला गेला, परंतु सर्व क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन सामावतोय. ओहो, यावेळी ऑफस्टिकच्या खूप बाहेर राहिलाय बॉल. पंचांचा समांतर हातामध्ये इशारा. 1 रन मिळते. व्हाईट बॉलच्या स्वरूपात धावसंख्या 6 अंकामध्ये जाऊन पोहोचेल. फटका खेळलाय जबरदस्त, परंतु हरेश आहे जो मिड ऑफला फील्ड करतोय. करत नाहीये चूक. फील्ड पाहायला मिळाले. डॉट बॉल येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं गेलं. बेस्ट ऑफ रोल प्ले करतो. ओ इथे मिसफील्ड आहे. यश हळदणकरच्या माध्यमातून ते मिसफील्ड. कमी प्रमाणात अशा पद्धतीची फिल्डिंग पाहायला मिळते, परंतु यशने उजव्या बाजूला जंप ही केलं होतं, परंतु बॉल कुठेतरी पास करणं अपेक्षित होतं, ढकलणं अपेक्षित होतं, ते झालं नाही. हरेश नाकाम ठरला. कव्हर फील्ड मध्ये बॉल सीमारेषा पार चौकार. याही वेळी ड्राईव्ह केलाय हरेशने मात्र यावी अतिशय उत्तमरित्या बॉल सेव्ह केलाय. धावसंख्या पोहोचले ती यावी 10 अंकावरती. यानंतर खेळला गेलेला पंच शॉट हरेश आहे. ज्या पद्धतीने व्हॉलीबॉल मध्ये बॉल काउंटर केला जातो, ब्लॉक केला जातो ना, त्या पद्धतीने ब्लॉक करताना ते पाहायला मिळतोय. दरम्यान षटक क्रमांक समाप्त होते. दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 10 धावा. यस, थैंक यू सो मच सर. तो फातिमा सी फूड्स फर्टोने, वक्रतुंड, जेएमएस स्मिथ फाइटर, शहर 11 राजापुर, इन चारों टीमों के कैप्टन को मैं मंच के ऊपर बुलाना चाहूंगा. चिट्ठियां उछाली जाएगी जिसके जरिए से पता चलेगा कौन किस टीम के साथ खेलेगा. ओवर टू यू राजा सर. अदनान स्ट्राइकिंग एंड बॉलिंग मार्क वरती मंदार, दमदार मंदार. इन स्पिन चेंडू वाईट लाईन यॉर्क होता. थोडंसं आतमध्ये वळण घेताना पाहायला मिळाला, त्यामुळे वाईट इथे मिळणार नाही. डॉट बॉलची सांगता. दमदार मंदार ऑन दी मार्क. राईट हँड ओव्हर द विकेट फॉर अदनान. ओहो, यावेळी मात्र टप्पा चुकलाय. ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर डिलिव्हर झालेला हा बॉल आहे. एक्स्ट्रा स्वरूपात 1 रन मिळेल ती संघाला. धावसंख्या 11 अंकामध्ये जाऊन पोहोचते. हो, बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी बॉक्स आउट होऊन अदनान डगआउटच्या दिशेने परततोय. पहिला धक्का इथे बसतोय पराग नाईन या संघाला, कारण इथे चौकारांची आवश्यकता होती, बिग हिटची आवश्यकता होती, लगातार चौकारांची अपेक्षा होती आणि तोच अपेक्षा पूर्तता करण्यासाठी खेळला गेलेला हा फटका. कव्हर ड्राईव्ह करायचा होता, असफल ठरला. उशिराने बॅटवरती आला बॉल, त्यामुळे बॉक्स आउट झालाय. दमदार मंदार यशस्वी ठरतोय. पुढील चेंडू आणि यावेळी संतोष यावेळी मैदानात दाखल झाल्या अलॉंग द कार्पेट खेळला गेलेला फटका. डिक्लेअर झोन मध्ये 1 रन देऊन जाईल. सिंगल रन इथे मिळते ती संघाला. मंदार पुढचा चेंडू. ओहो, यावेळी लेग ब्रेक केला होता. ऍक्शन लाजबाब होती. एकाच ऍक्शन मध्ये 2 टर्न करण्यात माहिर असणारा हा खेळाडू. लेग स्टिक वरून थोडासा आत घेण्याचा प्रयत्न, बाहेर राहिला बॉल, दंडित केले गेले. व्हाईट बॉल. पुढील चेंडू परफेक्ट यॉर्क आहे, पंच केले. यश आहे यावी करणार नाही चूक. अतिशय सहजपणे बॉल इथे गॅदर केला गेलाय. येतो निर्धाव. यस, मंदार तो संतोष. याही वेळी स्टेट खेळ आहे. मिड ऑफच्या दिशेने आपल्याला स्मिथ शिवलकर इथे पाहायला मिळतोय. षटक क्रमांक समाप्त होतोय ते 3रं. धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त 13 धावा. आणि स्वतः बल्ली बॉलिंग मार्क मध्ये येतोय. मुंबईचा हा सितारा, अंडर क्रिकेटचा बेताज बादशाह. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करण्यासाठी समोर बाबू. ओ, लेग ब्रेक केला गेलेला चेंडू. डॉट बॉलने षटकाला सुरुवात करताना बल्ली फलंदाजी करत असताना बल्ले केले जरूर. आणि गोलंदाजीमध्ये मात्र यावेळी स्लो डिलिव्हरी होती. वेट केलं आणि त्यानंतर
पूर्णपणे वेट ट्रान्सफर करतो बॅटमध्ये. 4 धावा इथे मिळत आहेत. 4 धावेने धावसंख्या पुढे पोहोचले. यावेळी कट करण्याचा इरादा होता. उशिराने बॅटवरती बॉलवरती केला गेलेला प्रहार, त्यामुळे सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन बॉल सामावतोय. निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळाले. यावेळी मात्र खराब चेंडू म्हणावा लागेल. लेग स्टिकच्या बाहेर ठेवला गेलेला बॉल. एक्स्ट्रा रन देऊन जाईल ते संघाला. धावसंख्या पोहोचली ती यावेळी 18 अंकावरती. औपचारिक ते या मॅच मध्ये उरते, परंतु यावेळी याही चेंडूवरती एक सिंगल इथे मिळेल आणि खूप साऱ्या धावा अपेक्षित होत्या. यश शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. बल्ली बल्ली टू बाबो आणि डॉट बॉल. आणि हा सामना इथे जिंकला गेलाय शार्वी फायटर संघाच्या माध्यमातून. परंतु लगातार दुसरा सामना गमावतोय तो पराग नाईन संघ. शार्वी फायटर्स अतिशय धमाकेदार झालेली फलंदाजी, खास करून बल्लीने केलेली बल्ले बल्ले आणि त्याच्या जोडीला स्मिथ शिवलकरने केलेला धमाका, आणि त्याचमुळे या स्पर्धेतली सर्वात उच्चांक धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरला तो शार्वी फायटर संघ. 43 धावा त्यांनी उभारल्या निर्धारित 4 षटकांमध्ये. आणि केबी स्टार चॅम्पियन ट्रॉफी 2026 ही सर्वात उच्चांक धावसंख्या.